हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर मी छान असं कुर्ता सेट इथे वेअर करून ठेवलेला आहे आणि मी तुमच्यासोबत अजून काही कुर्ता सेट छान छान जे आहेत ना ते शेअर करणार आहे. सो म्हटलं पहिला घालून मस्त असा छान मेकअप पण केला आहे आणि तुमच्यासोबत सगळे जे आहे ते शेअर करते. तर हा पहिला आहे ना, त्याची क्वालिटी, फॅब्रिक, त्याच्यावरचं वर्क वगैरे इतकं छान आहे आणि ज्याची प्राइस फक्त 1600 रुपये आहे. 1670 की 71 अशी काहीतरी याची प्राइस आहे. तुम्ही जेव्हा चेक करणार मे बी थोडा 20 रुपयांचा डिफरन्स कमी जास्त असू शकतो. ऑफर वगैरे असली तर अजून स्वस्तात मिळेल तुम्हाला. इतकं छान क्वालिटीचं आहे. मी ना स्मॉल साईजमध्ये मागवलेला होता. मला जरा लूज होतोय त्यामुळे थोडं स्टिचिंग वगैरे केली की अगदी परफेक्ट होईल. जर एक्स्ट्रा स्मॉल मागवला असताना तर मग स्टिचिंगची गरजच नव्हती. मस्त 3-4 साईजच्या स्लीव्ज आहेत. पूर्ण एकदम सेम कलरमध्ये आहे आणि थोडंसं इथे तुम्ही बघू शकता छान असं वर्क जे आहे ना इथे केलेलं आहे. एकदम फाईन वर्क ज्याला म्हणतो ना तशातलं मस्त असं वर्क आहे आणि जे फॅब्रिक आहे ना त्याची पण क्वालिटी एक नंबर आहे. असं म्हणजे फुगा वगैरे घेणारा नाहीये. एक्झॅक्टली फॅब्रिकचे म्हणजे काय नाव आहे मला तर माहित नाही कुठल्या टाईपचं आहे असं, पण जे पण आहे खूप छान आहे. त्यातल्या त्यात ओढणीची साईज पण ना खूप मोठी आहे, म्हणजे अशी लॉंग आहे. मस्त वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्टाईल करून घेऊ शकता. मला तर ॲज युजल मी तुम्हाला दाखवताना नेहमी अशीच दाखवते, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण हिला मस्त जे आहे ती स्टाईल करून घेऊ शकतो. अशी मला माहित नाही तुम्हाला ना किती दिसते इथे. आणि जे आहे ना पॅन्टवर एक जशी इथे थोडीशी डिझाईन केली ना त्यांनी, वर्क केलं ना, तसंच पॅन्टच्या लास्टला पण केलेली आहे. पॅन्ट पण अगदी कम्फर्टेबल आहे. स्मॉल आहे पण मला जरा लूज होते, म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल मला अगदी परफेक्ट आली असती. तर हा होता पहिला कुर्ता सेट. मला लक्षात राहिलंच तर सगळ्यांच्या प्राइस मी तुमच्यासोबत शेअर करते, पण यांची लिंक्स तुम्हाला हवी असेल ना तुम्ही सगळ्यांची लिंक जी आहे ती ॲफिलिएटमध्ये टॅग केलेली आहे, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन एक म्हणजे सगळ्यांचं कलेक्शन पण मी एक लिंक देऊन देईन. मग तुम्हाला गेल्यानंतर तिथे इमेजेस बघून तुम्ही हवे ते घेऊन घेऊ शकतात. मी आतापर्यंत तरी तुमच्यासोबत बरेच कपडे शेअर केले, पण हा मला वाटतं की अगदी प्राइसपेक्षा खूप छान क्वालिटी जी आहे ना ती रिसीव्ह झाली. त्यातल्या त्यात कलर पण आहे. मे बी याच्यामध्ये अजून 1-2 कलर ऑप्शन अवेलेबल असतील जर तुम्हाला असा कलर नको असेल तर. पण मला असं वाटतं की पर्पल हा कुणावर पण छान दिसेल. असं काहीतरी पार्टी वेअर किंवा फंक्शन वगैरे मध्ये जायचं असेल ना तर हा कलर छान दिसतो. अगेन मी याला पण स्मॉल साईजमध्ये मागवला आहे आणि तो मला थोडासा लूज होतोय. बाकी एक्स्ट्रा स्मॉल मला परफेक्ट आला असता, कारण इथे एवढा जास्त जाणवत नाही तो. इथे ठीक आहे, पण इथे स्लीव्समध्ये ना थोडा मोठा आहे. मे बी मला असं वाटते की याची जी स्लीव्ज आहेत ना त्याच थोड्याशा ब्रॉड आहे. स्टाईलच तशी असू शकते असं मला वाटतंय. नाहीतर मग फिटिंगमध्ये आहे तो व्यवस्थित, पण स्लीव्समुळे मला असं वाटते की थोडा लूज आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की याची स्टाईल असू शकते तशी. बाकी इथे नेटची जी आहे ना थोडी फ्रिल सारखं दिलंय त्यांनी, बघू शकता तुम्ही, थोडी फ्रिल सारखं दिलंय. आणि जशी इथे फ्रिल लावली ना सेम त्याच कापडाचं जे आहे, म्हणजे नेटची ओढणी आहे. ओढणीची साईज पण खूप छान आहे आणि कापड ना याचं कापड खूप छान आहे. म्हणजे असं सोडताच असं ना थोडा पण असं फुगा वगैरे होत नाही. जसं मिऱ्यांचा जसा फुगा होतो ना, असं सोडताच एकदम सेटल राहून जातो ना, तसा हा कापड आहे. आणि बाकी पॅन्ट वगैरे मला छान फिटिंगमध्ये आली आणि असं मेहंदी कलरमध्ये मस्त वाटतोय मला, जरा वेगळा काहीतरी. आणि ओढणी पण थोडी डिफरंट आहे जी मॅच तुमच्या स्लीव्स सोबत होऊन जाईल. बाकी छान आहे कुर्ता सेट, मला तरी आवडला आहे. कारण याचं कापड, स्पेशली याचं कापड मला खूप जास्त आवडलं आहे. असा कापड ना मला असं वाटतं की थोडा कम्फर्टेबल असतो. असं म्हणजे जसं आहे ना तसा शेप तो पकडून चालतो आणि असेच कापड मला जास्त करून आवडतात. मला कॉटन पण बऱ्याच वेळा असं नको वाटतं की असं थोडा फुग्यासारखा दिसतो तो कॉटन पण असे कापड असते ना की ते अंगाला अशी चिटकून असतात छान आणि शेपमध्ये व्यवस्थित दिसतं. मग बाकी छान आहे. कुर्ता पूर्ण प्लेन आहे. इथे तुम्हाला जे आहे ते थोडंसं वर्क बघायला मिळेल. पॅन्टवर एक बारीक अशा 2 बारीक लेस लावल्यात त्यांनी. पॅन्ट पण पूर्ण प्लेन आहे, सेम कलरची. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कलर ऑप्शन असायला पाहिजे, कारण हा कापड खूप छान आहे. हा जरी कलर तुम्हाला आवडत नसेल ना, मला असं वाटतं की दुसरा तुम्हाला कलर ट्राय करायचा असेल आणि हा पर्टिक्युलर लिंकवर क्लिक करून तुम्ही पुढे गेले ना, याच्यामध्ये कलर ऑप्शन असतील ना आणि तुमची इच्छा असेल घ्यायची आणि हा कलर तुम्हाला आवडला नसेल स्पेशली, तर तुम्ही दुसरा कलर ट्राय करून घेऊ शकता. तसं माझ्याकडे हा कलर नाहीये त्यामुळे मी याला विचार करून घेऊ शकते की ठेवायचं की नाही. पण हे मी आधी चेक करेल की ही जी स्लीवची साईज आहे ही इमेजमध्ये पण तशीच आहे का, की मला जे आहे एक साईज कमी मागवावी लागेल आणि मग तेव्हा हे व्यवस्थित होईल एक्स्ट्रा स्मॉल. अदरवाईज कुर्ता सेट खूप छान आहे, मस्त आहे आणि कम्फर्टेबल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि कम्फर्टेबल ड्रेस मला असं वाटतं की आपण अगदी निवांतपणे घालू शकतो. ज्यांच्यामध्ये डिस्कम्फर्ट आलं ना, आपण घरी येऊन वैतागण्यापेक्षा मला असं वाटतं की कम्फर्टेबल ड्रेस कधीही चांगले. आणि त्यातला हा एक आहे. ओढणी पण अशी खूप सारखी सारखी बघा पडत नाही खांद्यावरून. मी सेफ्टी पिन वगैरे काही लावली नाहीये, पण तरी छान एका जागेवर थांबून आहे ओढणी. सो असा हा मस्त ड्रेस होता. चला आता पुढचा दाखवते. हा नेक्स्ट कुर्ता सेट, हा ना प्युअर कॉटनचा आहे आणि इतका कम्फर्टेबल आहे ना. फक्त मला असं वाटतं की थोडा ना
ना सी थ्रू आहे थोडासा, मे बी वॉश केल्यानंतर भरला जाऊ शकतो, पण याचा कलर पण इतका छान आहे ना आणि त्यातल्या त्यात ओढणी पण एवढी सॉफ्ट आहे ना, मस्त प्युअर अशी कॉटनची आहे आणि दुपट्ट्याची साईज पण मस्त लॉंग आहे. त्यातल्या त्यात दुपट्टा जो आहे ना तो असा व्हाईट, ब्लॅक आणि मस्टर्ड येलो असतो ना त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. लास्टला असे छोटेसे जे आहेत ना 4 टेसल दिलेले आहेत आणि इतका कम्फर्टेबल ना, म्हणजे असं एकदम हलका फुलका जो असतो ना कुर्ता सेट, पण घातल्यानंतर एकदम असा मस्त रिच लुक देतो, पण हलका आहे असा, जो कुठेही आपण एकदम कम्फर्टेबली वेअर करून घेऊ शकतो. अशी व्ही शेप मध्ये नेक आहे, जरा इथे बारीक असं जे आहे ना वर्क केलंय त्यांनी आणि खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे मस्त. आणि मला तर असा कलर पण आवडतो. आणि जो कुर्ता आहे ना तो ऑलमोस्ट पूर्ण प्लेन आहे, फक्त जी खालची साईड आहे ना, इथे तुम्ही बघू शकता खालची साईड आहे ना इथे फक्त व्हाईट कलरचे जे आहेत ना मस्त असे फ्लावर्स वगैरे काढले आणि खूप छान वाटतोय. महत्त्वाचं म्हणजे मला हा जो आहे ना हा जास्त कम्फर्टेबल वाटला, कारण हलका आहे, त्यात कॉटनचा आहे, समर वगैरे मध्ये वेअर कराल तर एक नंबर. त्यात कलर पण असा आहे एकदम व्हायब्रंट मस्त असा कलर आहे. बाकी मी याला स्मॉल साईज मध्ये मागवलेला होता आणि मला असं वाटतं की परफेक्ट फिटिंग मध्ये आलाय. मला थोडासा लूज आहे, पण तो वॉश केल्यानंतर श्रिंक होऊ शकतो. कॉटन कधीही मोस्ट ऑफ टाइम श्रिंकच होऊन जातं, त्यामुळे जी साईज आपल्याला परफेक्ट असेल ना ती मागवली तर मला असं वाटतं तो वॉश केल्यानंतर अजून थोडा श्रिंक होऊन जातो, त्यामुळे एक साईज जास्त मागवू शकतात तुम्ही. आणि मला असं वाटते की प्राइस पण काय एवढी याची जास्त नाही, तशी मी स्क्रीनवर मेन्शन करेल, मला आता लक्षात नाहीये, पण छान आहे. आणि याची जी पॅन्ट आहे ना ती पूर्ण अशी स्ट्रेट जी प्लाझो असते ना त्याच्यासारखी आहे ती, आणि मस्त आहे, कम्फर्टेबल एकदम. साईज मध्ये पण मला ती परफेक्ट आली आहे, जास्त हाईट मध्ये पण मोठी नाहीये. तर बऱ्याच वेळा पॅन्ट असं होऊन जातं की हाईट जर कमी असली तर पॅन्ट जरा लॉंग होऊन जातात, पण याची कम्फर्टेबल काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे तिला वाळून वगैरे स्टिच वगैरे करायची गरज पडणार नाही. असा हा मस्त कुर्ता सेट आहे आणि मला त्याचं कापडच खूप जास्त आवडलं. होंडी तर एवढी छान आहे ना, याला असं स्कार्फ म्हणून पण आपण याचा यूज करून घेऊ शकतो. मी तर आधी तोच विचार करते जेव्हा पण माझ्याकडे अशी कॉटनची ओढणी एखाद्या याच्यासोबत मिळते, कुर्त्या सेट सोबत, मी विचार करते कॉटनची असली की मग आपण स्कार्फ म्हणून जे आहे ते मस्त कुठेतरी बांधून जाऊ शकतो अशा पद्धतीने. चला तर हा तर छान आहे, आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते. त्यानंतर हा एक कुर्ता सेट आहे आणि हा कुठेतरी पार्टी वेअर किंवा कुठे फंक्शनला जायचं असेल ना तर तुम्ही याला वेअर करून घेऊ शकता. डेली यूज करण्यासाठी अजिबात नाहीये. त्याची ओढणी पण ना खूप अशी हेवी आहे. हेवी म्हणजे तिच्यावर असं काय म्हणतात ना, अशा साडी असते ना ती पैठणी वगैरे साडी असते तशातली ही ओढणी आहे. प्लेन आहे, अशा लाईन्स आहेत तिच्यावर आणि ही घेतल्यानंतर अशी काहीशी घेऊ शकतात किंवा तुम्ही प्लेट्स करून जे आहे ती अशी छान तिला सोडून घेऊ शकतात अशा पद्धतीने. ती राहतच नाही ऍक्च्युली, तिला नॉर्मल वेअर करणं शक्य नाहीये, कारण ती ना अशी काय म्हणतात ना रुंदीला खूप जास्त आहे, ती लॉंग पण आहे पण रुंदीला पण जास्त आहे, त्यामुळे मग तिचं वजन इकडे खाली आल्यावरती इथे राहत नाही, म्हणजे एखादी पिन वगैरे आपल्याला सेक्युअर तिला करून घ्यावा लागेल. हा शेवटचा कुर्ता सेट आहे आजच्या व्हिडिओमधला आणि मला असं वाटतं की कुठेतरी फंक्शनला वगैरे जायचं असेल ना, कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर तुम्हीच मला सजेस्ट केलं होतं की तू डार्क कलर जे आहे ते ट्राय कर म्हणून, तर त्यातलाच हा एक आहे. मस्त 3-4 साईजच्या स्लीव्ज आहेत आणि मी हा स्मॉल साईज मध्ये मागवलेला आहे. थोडा लूज आहे मला, पण मी मला असं वाटते की हा श्रिंक वगैरे तर होणार नाही, पण असं मला असं वाटते की जी परफेक्ट साईज असते ना ती घेतली पाहिजे, मग ती थोडी लूज पण झाली ना आपल्याला, आपण एक शिलाई मारून फ्युचरमध्ये जर आपण थोडे जाड वगैरे झालोच तर मला असं वाटतं की तेव्हा ती कामात येते. सो दुपट्ट्याचा असा काहीसा घोड होतोय, मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी असंच ठेवलंय. अदरवाईज छान प्लेट्स घेतल्या आणि मस्त पिन सिक्युअर करून दिली की एकदम छान दिसेल, किंवा मग तुम्ही बॅक साईडून त्याला असं हातावर घेतात ना त्या पद्धतीने कुठे फंक्शनला जायचं असेल तुम्ही असं मस्त प्लेट्स घेऊन हातावर घेऊ शकता. बाकी कलर कॉम्बिनेशन आणि फॅब्रिक वगैरे स्टिचिंग खूप छान आहे, मस्त आहे. पॅन्ट पण याची प्लेन आहे, तुम्हाला इकडे मी तसं दाखवतेच आहे की पूर्ण कसा दिसतोय म्हणून. पॅन्ट पण याची पूर्ण प्लेन आहे, फक्त जे कुर्ता आहे ना कुर्ता अशी छान जी आहे ती मस्त डिझाईन केलेली आहे. सो हा होता शेवटचा कुर्ता सेट. आय होप तुम्हाला जे काही मी 4 कुर्ता सेट दाखवले जे नेहमी पेक्षा ना थोडे वेगळे होते आणि आय होप या 4मधून तुम्हाला कुठला नक्कीच आवडला असेल. जो फर्स्ट वाला आहे ना तो तर माझा सगळ्यात जास्त फेवरेट, त्यानंतर जो येल्लोवाला मी तुम्हाला दाखवला, म्हणजे रँकिंग जर द्यायची गोष्ट आली तर, आणि मग बाकीचे मग हे दोघं. सो असं होतं आणि साईज वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे आणि हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मी ॲफिलिएटमध्ये टॅग केलेले आहेत. सो डिस्क्रिप्शन बॉक्स पण तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला हवं असेल तर कलेक्शनची लिंक तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर चला मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कसा वाटला मला कमेंटमधून नक्कीच सांगाल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही ओढणी आपण अशी पण घेऊ शकतो, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही ओढणी स्टाईल करून घेऊ शकता. चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज